सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 बाबा काळजी नका करू, आजी ठीक आहे आता. तिने मला हाक मारली, माझ्या लक्षातच नाही आलं. अरे तिथेच तर होतो मी. बाबा तुम्ही आजोबांच्या टेन्शन मध्ये होता. तिने हाक मारली आणि मी जर लक्ष दिलं असतं तर कदाचित आई. शांत. डॉक्टर म्हणालेत की सगळं ठीक आहे आता. हार्ट अटॅक नाहीये. ताणामुळे त्रास झालाय, म्हणूनच ही औषधं लिहून दिली होती तेच घ्यायला सांगितलं. बघ तू बस, मी घेऊन येतो. हा. आणि बाबा आजी आजारी पडली यात तुमचा काहीच दोष नाहीये. आणि आता आजोबा आल्यात ना, आता ती एकदमच बरी होईल. आजी बरी होईल हो बाबा. आजोबांचं काय, त्यांच्या वाईटावर कोण उठलं? त्यांच्या सुनेच्या मुंबईचा पत्ता काय सावंत जरा सांगा यांना. 304 मेरी रोज सेंट अग्नेश शाळेच्या मागे. चला आता महत्वाच्या कामाकडे वळूया. प्रभाकर राणे यांच्यावर कार घातली. तुम्ही सांगा, प्रभाकर राणेवर जेव्हा कार घातली गेली तेव्हा तुम्ही कुठे होता? मी घरी होतो आणि माझा सेक्रेटरी माझ्या बरोबर होता. आणि तुमची सगळी माणसं कुठे होती? आणि माझी सगळी माणसं फॅक्टरीत काम करत होती. पाहिजे तर तुम्ही रेकॉर्ड चेक करू. रेकॉर्डमध्ये अपडेट असेलच, पण तुम्ही घरी होतात याचा काही पुरावा? माझा सेक्रेटरी युजलेस आहे. तो तुमच्या बाजूनेच साक्ष देणार, इतर कोणी? माझी सून मुंबई आणि ते तुम्हाला तिच्या पत्त्यासकट माहिती आहे. आम्हाला अनेक गोष्टी माहिती आहेत मिस्टर परेरा. मुद्दा हा आहे की तुम्हाला किती आणि काय माहिती. जगातल्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेण्याचा ठेका घेतलेला नाहीये मी. मला जगाशी देणं घेणं नाहीये. मला माझा नवरा गमवायचा नाहीये हो.
काही होत नाहीये मला. हे बघा, तुम्ही मला सांगितलं शपथ घालू नकोस. नाही घातली शपथ. करू दिलं तुमच्या मनासारखं, पण काय परिणाम झाला? बस एक शब्द बोलू नका. सांगून ठेवते, तुम्हाला पोलिसात सांगायला जायचं असेल तर माझ्या प्रेतावरून जा. सावित्री, माझे हातपाय बांधून घालू नकोस. ते मला माहित नाही. तुम्ही हट्टी आहात तर मी सुद्धा हट्टी आहे. आता जर तुम्ही गप्प बसता, तुमचं गप्प बसतं तुमच्या गुन्ह्याची कबुली समजलं जाईल. आता माझ्या बाजूने खात्रीशीर साक्ष द्यायला कोणी नाही. माझ्या सेक्रेटरीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही, आणि त्यावेळी घरी कोणीही आलं नाही. खरं सांग, प्रभाकर राणेवर कार घालायला तुम्ही सांगितलं होतं? नाही. मी खोटं बोलतो. मी जर खोटं बोलतोय तर तुम्ही त्या कार्यालयाला विचारू शकता. तुम्ही त्याला अटक केली. अरे वा, तुमच्यापर्यंत बातम्या फार लवकर पोहोचतात. किमान प्रभाकरच्या बाबतीत, कारण तुमच्या भीतीनेच मी ती सोय करून ठेवली. त्याला काहीही झालं तरी तुम्ही मलाच धारेवर धरणार हे मला चांगलं माहिती. प्रभाकर आणि तुमचं भांडण खाजगी किंवा वैयक्तिक कारणामुळे असेल, पण भांडण होतं आणि त्याचा राग काढण्यासाठी तुम्ही पूर्वीही त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आजी कशी आहेस आता? तुझ्या आजोबांनी माझं ऐकलं असतं तर आजारीच पडले नसते. आजी, मी आत्याला फोन करणार आहे. तू बोलणार आहे? नील, उर्मिला अजिबात काही कळवायचं नाही. पण नंतर ती मला आणि बाबांना सोलून काढेल ना, सांगितलं नाही म्हणून. ती जर काही बोलली तर माझ्याशी बोलायला सांग, पण तिला काही कळवायचं नाही. बरं नाही कळवत मग तर झालं. तू शांत राहा बघू. हे बघ, थोडा आराम कर. तुला लवकर बरं व्हायचं नाहीये का? आजी प्रॉमिस, तू सांगशील ना तसंच आपण करू. तू लवकरात लवकर बरी होऊन घरी येईल. तुला असं पाहणं बरं नाही वाटत? या घरात नातूच काय तो माझा आहे. नातवाच्या मायेपुढे इतरांची माया दिसत असेल तर ना. राजू, राजू, काय झालं? मी जर घाईत आहे. अरे हो, पण मला असं कळलं की त्या प्रभाकर राणेवर कोणीतरी गाडी घातली. प्रभाकर राणेचा ऍक्सिडेंट होणार होता. मुद्दामून कोणीतरी गाडी घातली ह्याचा काही पुरावा नाहीये. हे बघ, तू तुझ्या त्या मॅडम सारखं बोलू नको, कळलं ना? निदान माझ्याशी तरी. गाडीवाल्याला पकडलंय. तो म्हणाला त्याचा गाडीवरचा ताबा सुटला म्हणून गाडी त्यांच्या अंगावर गेली. तुझ्या मॅडमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय करायचंय? प्रभाकर राणे किंवा मॅडम यांच्याशी तुमचा काही संबंध आहे का? डायरेक्टली नसला तरी इनडायरेक्टली आहे. तुझ्या त्या मॅडमनी मला उगाच तुमच्या तपासात अडकवलंय. मॅडम कारण नसताना काहीच करत नाही. कारण नसताना काही करत नाही म्हणजे? मग मला जेलमध्ये टाकायची धमकी कशी दिली? तुम्ही जेलमध्ये होता हे सुद्धा मला तुम्हाला सांगावं लागलं. तेव्हा रिलॅक्स झाला, नाही तर हवा टाईट झालेली तुमची. राजीव, फारच बोलायला लागलायस तू. मी गरज पडेल ना तेव्हाच बोलतो. आणि सध्या तुम्ही स्वतःचं काय ते बघा. उगाच दुसऱ्याच्या फाटक्यात पाय अडकवायला जाऊ नका. लहान आहे तुमच्यापेक्षा, पण कधीतरी माझा सल्ला घ्या.
मॅडमच्या जीवावर फार बोलायला लागलाय. आता हा स्वतः बोलतोय का मॅडम ह्याच्या तोंडून बोलताय हे बघावं लागेल. तुम्हाला दुसऱ्याकडून तिसऱ्याचं काम करून घ्यायची सवय आहे, तेव्हा बोला. मी काय बोलणार? मी कधीपासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, पण तुम्हाला ते पटतच नाहीये. कसं पटलं? प्रभाकर राण्यांच्या ऍक्सिडेंटची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली, त्या कारवाल्याला आम्ही पकडलं, ही बातमी आम्ही इथे पोहोचायच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचली. सावंत, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ प्रभाकर राणेंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. गुड. आपण एखाद्याच्या हालचालीवर लक्ष का ठेवतो? तो माणूस कुठे जातो, कुणाला भेटतो, किती वेळा भेटतो याची माहिती घेण्यासाठी. एक्झॅक्टली. आता सांग, प्रभाकर राण्यांबद्दलची माहिती, ह्या माहितीची तुम्हाला का गरज पडली? हे बघा, मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करू नका. त्या कारवाल्याला मी ओळखतही नाही. अशा कामासाठी ओळखीची गरज लागत नाही मिस्टर परेरा. प्रभाकर राण्यांना मारण्यासाठी किशुकाला सुपारी देण्यापर्यंत मजल पोचली होती तुमची. पण एक गोष्ट तुम्हाला माहित नाही की तुम्ही कितीही पैसे दिले असते तरी किशुकाने प्रभाकर राण्यांवर करणी केली नसती. तू प्रभाकर राणेवर करणी केलीस? नाही. का? करणी करणं तर तुझा धंदा आहे. मग? हो, माझ्या धंद्याचे पण काही उसूल आहेत जे माझ्या आईने मला शिकवलेले आहेत, आणि त्यात प्रभाकर राणेवर करणी करणं येत नाही म्हणून मी नाही. या गावात तुम्हाला या विषयावर गावात काय बोंबाबोंब करायची ती करा. गाववाल्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघून घेईन. सावंत, 2 खुनांची शिक्षा काय? मॅडम, खून 1 काय किंवा 2 काय, शिक्षा एकच, जन्मठेप किंवा फाशी. असं. मग आपण मिस्टर परेरांना किशुकाच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करूयात. खुनाचा प्लॅन करणं, खुनाची सुपारी देणं आणि खून केल्यानंतर मोबदल्यात पैसे देणं. चालेल मॅडम, उचलू? कदम खोटं बोलतोय. मी त्याला किशुकाचा खून कर असं कधीही सांगितलेलं नव्हतं. मग किशुकाचा खून केल्यानंतर तो तिचा फोटो घेऊन तुम्हाला दाखवायला का आला? ती त्याची मर्जी. तो माझ्याकडे काम मागायला आला होता, आणि माझ्याकडं काही काम असेल तर मी तुला देईन असं मी त्याला माणुसकी म्हणून सांगितलं होतं. माणुसकी? कदम खुनी आहे हे अविनाश साप्तेच्या खुनाच्या वेळेस तुम्हीच पुराव्यानेशी सिद्ध केलं मॅडम. आणि एका खुनी माणसाच्या जबानीवर विश्वास ठेवून कुणीही मला खुनी ठरवू शकत नाही सर. बरोबर आहे. मग तुम्हाला प्रभाकर राण्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक कर. अटेम्प्ट टू मर्डर. अटेम्प्ट टू मर्डर खाली 8 टाकणं सोडा. मला अरेस्ट करण्यासाठी वॉरंट सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, आणि तसं वॉरंट मिळवायला सुद्धा तसं सांगणारे साक्षीदार तुम्हाला मिळवावे लागेल. साक्षीदार आहे माझ्याकडे, तुमचा तो मान तुक्या. त्याच्या साक्षीवर कोण विश्वास ठेवणार आहे? आणि त्याच्या साक्षीला सपोर्ट करायला किशुक काही जिवंत नाही. मिस्टर परेरा, किशुक्का जिवंत आहे. जॉनथन तुला मारण्याचा प्रयत्न का करत होता? तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी इथे डांबून ठेवलंस? तुला बाहेर जायचंय? जा, खुशाल जा. पण बाहेर गेल्यावर तुझ्या जगण्याची गॅरंटी मी नाही देणार. जॉनथनला तू मेलेली का हवीस? मला नाही माहित,
आणि तो कधीच माझ्याकडे आला नाही काम करून घ्यायला. जॉनथन त्याची कामं करवून घ्यायला स्वतः येत नाही. प्रभाकर राणेलाही मारायला त्यांनी माणूस पाठवला होता. काय? पण का? हेच मला हवंय. तुला दोघांबद्दल काय माहित आहे? काहीच नाही. पण आईने सांगितलं होतं की प्रभाकर राणेवर कधीच करणी करायची नाही. मला तेवढंच आठवतं. तुझ्या आईला तुला शिकवायचं होतं. तिला तुला या धंद्यात आणायचं नव्हतं. हो, तुला गावाबाहेर जायचंय. मी तुझी गावाबाहेर जाण्याची सोय करून देते. तुला दुसरं काही व्यवसाय शिकायचा असेल तर तीही व्यवस्था मी करते. खरंच? तुला या धंद्यातून मी बाहेर काढते. तुझ्या तुझ्या आईची एकतरी इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला फक्त तुला जितकं माहिती आहे ते सगळं सांग. या गावाबद्दल, या गावातल्या लोकांबद्दल. मला फार काही आठवत नाही. मी गावात राहत होते ना तेव्हा खूप लहान होते. किशुका, तुझ्या आईच्या आत्म्याला हे गाववाले इतके घाबरतात का? गावातले लोक कुठल्याही आत्म्याला घाबरतात. नाही, कुठल्याही नाही. जनकाच्या आत्म्याला. या जनकाच्या आत्म्याची इतकी धास्ती काय गाववाल्यांच्या मनात? तुझी आई कशी गेली? नक्की काय झालं हे माहित नाही. पण ह्या गाववाल्यांनी दुश्मनी केली आमच्याशी. जशी पूर्वीच्या गावातल्या लोकांनी केली. किशुक्का, तू मला नाही सांगितलंस तरी मी शोधून काढेन. कुठे ना कुठे कुणीतरी सांगणारं असेलच. तेव्हा गावातल्या लोकांनी तुमच्याशी दुश्मनी का केली? तो सागरचा बाप कोणावर तरी करणी करून घ्यायला माझ्या आईकडे आला होता. उर्मीचं ज्याच्याशी लग्न झालंय तो सागर? हो. मग काय झालं? तो ना रक्त ओकून मेला होता. आणि त्या सागरच्या आईने गावात बोंब केली की जनकाने केलेली करणी उलटली. पुढे? पुढे काही मला माहित नाही. आई मला घेऊन वर निघून गेली. वर? कोरल्याच्या किल्ल्यावर. म्हणाली की गावात कसली तरी साथ आलीये, माणसं मरणार. आम्ही ना महिनाभर वरच राहत होतो. आणि खाली आलो तेव्हा सगळा गाव तुमच्या विरोधात होता. मुरली काकाने काही दिवस आम्हाला आश्रय दिला आणि म्हणाले की तुम्ही गावातून निघून जा. आणि तुम्ही गाव सोडून निघाला? निघणारच होतो तेवढ्यात आईला गाववाल्याकडून बोलवणं आलं. आणि तुझी आणि आईची पुन्हा भेट नाही झाली? झाली, आई मरताना. आणि तेव्हाच त्या जॉनथनला मी पाहिलं होतं. आई बोल ना आई. आई काही ऐकू येत नाही. आई आई
किशुका, जॉनथनला धास्ती होती की जनकाने तुला काहीतरी सांगितलंय, असं काहीतरी जे कोणाला कळू नये असं जॉनथनला वाटतंय. तुला याबद्दल काही माहिती आहे? आई काहीच बोलू शकली नाही आणि खरंच तिने मला काहीच सांगितलेलं नाही. जॉनथनचं असं कोणतं सिक्रेट आहे जे जनकाला माहित होतं? कोणाला याबद्दल माहिती असेल जॉनथन सांगणार नाही, आणि आता जनका ही हयात नाही. जनका, जनका, कुठे गेली? भास? नाही, भास नक्कीच नाही. जनका, 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 उगाच माझ्याशी खेळ करू नकोस. मला माहितीये तू इथेच कुठेतरी माझ्या आजूबाजूला आहेस. प्रताप, तुला चांगलंच माहितीये खेळ कोण करतय. उगाच माझ्या मागे लागू नकोस ग. तुला जर काही कामं नसतील ना तर जाऊन त्या किशुकाचा खुनी शोध. जनका, किशुक्का माझी मुलगी आहे प्रताप. तिला त्रास देणाऱ्याला मी कधीही सोडणार नाही, तसंच तिचा गैरफायदा घेणाऱ्यालाही नाही. तू तिला खरं न सांगता तिच्याकडून माहिती काढलीस आणि त्या माहितीचा उपयोग तू. हे माहिती काढणं हे माझं काम आहे, आणि खरं सांगून जर कोणी माहिती देत नसेल ना तर मी तरी काय करणार आहे? तू तुझं काम थांबव, गावातून निघून जा, नाहीतर. नाहीतर काय करशील? काय करशील तू? नाहीतर मी त्या गावातल्यांसारखा अडाणी नाहीये, कळलं ना? आणि मला सल्ले देत बसण्यापेक्षा तू का नाही निघून जात? काय पाहिलं? पडला इथे इथे पडला. कोण पडला? कोण पडला? पडला इथे. कुठे? कुठे? जंगलात 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 पडला. पडले?